जे मोक्ष आहेत त्या मुक्ताला उपदेश या अभंगामध्ये वैराग्य राजर्षी जगद्गुरु तुकोबाराय करतात. अभंग मोठ्या अर्थाचा आहे, छोटा अर्थ 3 कडव्याचा छोटा अभंग आहे. परंतु ज्या अभंगामध्ये प्रत्यक्ष जीवन मुक्तालाच उपदेश केलेला आहे त्या अभंगाचा अर्थ किती महान असेल. आणि जीवन मुक्ताला उपदेश करणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय किती मोठ्या अधिकाराचे असतील. या अभंगावरून वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा असणारे श्रीमंत संत वैराग्य राजरसिक देहुनिवासी वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराचा या अभंगामध्ये अंदाज लागतो. गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा आपल्या तांबेवाडीचा अखंड हरिनाम सप्ताह 19 वर्षे झाले. 19 वर्षे झाले. ज्यांच्या भक्तीकडे, ज्यांच्या श्रद्धेकडे, ज्यांच्या नामचिंतनाकडे, ज्यांच्या शुद्ध चारित्र्याकडे पाहून जगाचे मायबाप ज्यांच्या भेटीची आस पाहत होते ते आपल्या परिसराचं नव्हे पूर्ण भारत देशाचं वैभव की ज्यांचा नामोल्लेख करण्या इतपत आपल्या वाणीचा अधिकार नाही ते श्रीमंत संत भगवान बाबांनी, श्रीमंत संत वामन भाऊ यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही तुमची पावनभूमी आहे. ज्यांच्या अधिष्ठानाखाली त्या ठिकाणी गडाचं नेतृत्व केलं जातं ते सर्वांचं श्रद्धास्थान, समस्त महाराष्ट्राचं श्रद्धास्थान श्रीमंत संत नामदेव बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं, मार्गदर्शनानं गेले 19 वर्षापासूनची ही परंपरा चालू आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जीवन कसं जगावं हे ज्या ग्रंथानं शिकवलं तो ग्रंथ म्हणजे राम विजय ग्रंथ रामायण. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करायचा असेल तर त्याने रामायण वाचलं पाहिजे. संसारिकाचं जीवन जगत असताना मुक्ती कशी मिळवावी असं जर वाटत असेल तर त्यानं रामायण वाचला पाहिजे. जन्म मरणाचा व्यापार सफल व्हावा असं वाटत असेल तर त्यानं रामायण वाचलं पाहिजे. एखाद्या भक्ताला देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यानं रामायण वाचलं पाहिजे. भावानं भावाचं कसं जीवन जगावं असं वाटत असेल तर त्यानं रामायण वाचलं पाहिजे. एका भाऊजाईने दुसऱ्या भाऊजाईची कसं वागलं पाहिजे असं वाटत असेल तर त्यानं रामायण वाचलं पाहिजे. नव्हे शत्रू ही मित्र वाटावा असं वाटत असेल तर त्यानं रामायणच वाचलं पाहिजे. का तर रामासारखा राजा नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा देव नाही, रामासारखं नामस्मरण नाही आणि रामासारखं चिंतन नाही. 9 कोट्या रामाविषयीच्या वापरल्या जातात ते रामायण या ठिकाणी चालू आहे. मुंडे बाबांच्या सुंदर अशा मधुर वाणीतून गीत रामायण तुम्ही श्रवण करतायत, गीत रामायण श्रवण करतायत. अंतःकरणापासून गीत रामायण ज्या भक्तानं श्रवण केलं ना त्या भक्ताचं गीत राम गातो, त्या भक्ताचं गीत राम गातो. असा सुंदर असा असणारा हा दुग्ध शर्करा योग. आणि या सुंदर अशा सत्संगामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्यासारख्या पामराला सेवा करण्याची संधी लाभली आणि तुमच्यासारख्या देवासमान असणाऱ्या महात्म्यांच्या दर्शनाचा योग माझ्या प्रारब्धवश, माझ्या कर्मवश मला प्राप्त झाला. विठाला विठाला. प्रथमच येतोय तुमच्या परिसरामध्ये. तुम्हाला नेमकं खायला काय आवडतं मला माहित नाही. तुमच्या पंक्ती बसलेल्या आहेत आणि मी एकटाच वाढपे आहे, मी एकटा वाढणार आहे. तुम्हाला काय लागतं हे मला माहित नाही, परंतु तुमच्या चेहऱ्याकडे पाहून हळूहळू माझ्या लक्षात येणार आहे तुम्हाला नेमके कुठल्या पदार्थाची आवड आहे. आणि तुम्हाला जे जे पाहिजे तेच देण्याचा मी प्रयत्न नक्की करणार आहे. आणि तुमचं पोट भरेपर्यंत तुम्हाला वाढायचा प्रयत्न करणार आहे.
त्याकरता सुंदर असे गुणवान मंडळी मला लाभलेली आहे. हरिभक्त परायण सुभाष महाराज ज्यांचा आमचा परिचय गेली 20-25 वर्षापासून आहे. स्थानिक भजनी मंडळ, परिसरातली भजनी मंडळ. महाराजांचं नाव काय माहित नाही मला. माऊली महाराज, माऊली महाराज, आकाश जगताप, आकाश महाराज. आणि हे आमचे मोहन महाराज आहेत. मोहन महाराज ज्यांचा परमार्थच मोहक आहे, मोहक आहे. हरिभक्त परायण मोहन महाराज नागरचे. या तुमच्या या परिसरामध्ये गेली 20-25 वर्षापूर्वी येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून आला ते हे मोहन महाराज नागरवची. मोहन महाराज नागरवची. स्थानिक भजनी मंडळ, परिसरातले भजनी मंडळ, तरुण वर्ग, चोपदार. आ हा हा हा, अतिशय सुंदर. आ छान छान चोपदार आहेत. पुन्हा मृदंग वादक बऱ्याचदा त्यांनी आम्हाला वाजवलेलं आहे. दुसरे मृदंग वादक आमच्या परिसराचं भोजन महेश महाराज येऊन पुढे बसलेले आहेत. शेवटी त्यांना थोडंसं आपण वाजवायला देऊया. अगदी शूटिंगचं काम करत आहेत ते. बरेच लोक त्या ठिकाणी त्यांनी शूट केलेला कार्यक्रम पाहत असतात. बऱ्याच लोकांची मागणी त्यांच्या युट्यूब चॅनलला आहे. तद्वत ज्यांचा परमार्थ पिकलिया शेंडे कडूपण गेले तैसे तुम्हा केले नारायण असं म्हणेल मी. महाराजही हार्मोनियम या ठिकाणी वाजवण्यासाठी पुढे बसलेले आहेत. जुनी माणसं आहेत. पुन्हा नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए हे शुक भीष्म और हनुमान. माझ्या या माता भगिनी टाळी घेऊन उभा आहेत. खऱ्या अर्थानं त्या दोघीच उभा आहेत. अजून 7 जणी जर उभा असत्या तर बरोबर त्या ठिकाणी 9 जणी झाल्या असत्या. विठाला आणि तुमच्या कर्णपटलापर्यंत आवाज पोचवण्याचं काम स्पीकर सिस्टीम वाले करतात. अप्रतिम सिस्टीम. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. फार छान सिस्टीम आहे. तुम्हा सर्व माईबापाच्या चरणावरती नाक घासून नतमस्तक होतो आणि सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठला अभंग श्रीमंतांचा आहे. खऱ्या अर्थानं संत हे श्रीमंतच आहेत. संत हे श्रीमंत आहेत. आपल्याकडे कोट्यावधी रुपयाचा बँक बॅलन्स जरी असला तरी आपण नंबर 1चे भिकारीच आहोत. नंबर 1चे भिकारी आहोत. लाखो रुपयाचा कपडा आणि करोडो रुपयाचे दागिने जरी आपल्या अंगावर असले आणि कोट्यावधी रुपयाच्या बंगल्यात जरी आपण राहत असलो तरी आपल्यासारखा भिकारी दुसरा कोणीच नाही. आणि संतांना अंग झाकायला कपडा नसला, एक कुळीचं खायला अन्न नसलं, डोक्यावर छप्पर नसलं, पायात पायतान नसलं तरी त्यांच्यासारखे श्रीमंत जगात दुसरे कोणीच नाहीत. कोणीच नाही, कोणीच नाहीत. त्यांचाने आपलं गणित नेमकं कशात चुकलंय आहे. त्याच्यात जे समाधानी असतात त्यांच्यासारखं श्रीमंत जगात दुसरं कोणीच नसतं. पक्के अंडरलाईन करून ठेवा. सुखी आयुष्य करून घेण्यासाठी उपयोगी पडेल हे वाक्य. करोडो रुपये असून अजून असावंच वाटतं त्याच्यासारखा भिकारी जगात दुसरा कोणी नसतो. आणि आहे त्याच्या समाधानी जो आहे त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणीच नसतो. त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नसतो. ही ज्याची वृत्ती आहे, हे ज्याचे विचार आहेत, हे ज्याचे आचार आहेत, त्या विचारवंतांनी, त्या आचारवंतांनी आणि त्या चारित्र्य संपन्न संतांनी या अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. जीवनमुक्ताला उपदेश केला. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन त्याचा आवाज दुर्जन संगती. मुक्ताला उपदेश केलाय. सोपई का? काय अधिकार असेल ज्यानं मुक्ताला उपदेश केला. मुक्ताला सांगतात तू जरी मुक्त झालेला असला तरी 1000 वेळा विचार करून संगती कोणाची करायची हे तू ठरव. त्याचा आवाज दुर्जन संगती. का दुर्जनाची संगती त्या जायला सांगतात? कारण त्याच्यातली ताकद फार वेगळी असते. किती वेगळी असते? अभंगाच्या द्रुपदामध्ये सांगतात. बहुत अन्नविष मोहरीच्या माने, अवघे तेने विष होय. सज्जन असू द्या, परंतु सज्जनानं अखंड संगती दुर्जनाची केली तर तोही दुर्जन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय करावं सज्जनानं, काय करावं मुक्तानं, काय करावं मुमुक्षुनं? महाराज सांगतात नियतीला मान्य असेल ते कर्म करावं. ज्यानं आपलं स्वहित होईल असं कर्म करावं. तुका म्हणे जेणे आपले स्वहित तेची करा किंवा तैसी करा नीत विचारोनी. बहुतान्न विष मोहरीच्या माने, अवघेची तेने विष होय. विढाला विढाला विढाला.
मांडलेला आहे. आता जसा आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. या अभंगामध्ये महाराज उपदेश करतात. खऱ्या अर्थानं उपदेश करणाराचा अधिकार असावा लागतो, अन्यथा उपदेश करता येत नाही. लहान लेकरांना उपदेश करणं वेगळं. बघा आता या मुलींची थोडी गडबड चालली. आता मी जर त्यांना म्हणून पुरींनो जरा शांत बसा, कीर्तनात शांत बसावं लागतं. कीर्तन लक्ष देऊन ऐकावं लागतं. लक्ष देऊन ऐकल्याच्या नंतर त्याचा प्रसाद चांगला मिळतो. शाळेतली मुलं कीर्तनाला बसल्याच्या नंतर जर लक्ष देऊन त्यांनी कीर्तन ऐकलं तर त्यांना त्यांची वार्षिक परीक्षा सोपी जाते, त्यांना चांगली टक्केवारी पडते. असा उपदेश करणं लय सोपं हे का नाही. जुन्या शब्दात बोलायचं झालं तर बुसकटात मेका खुपसणं लय सोपं हे का नाही, लय सोपं असतं. अज्ञानाला उपदेश करणं सोपं, ज्ञानाला उपदेश करणं त्याच्यापेक्षा कठीण, मुक्ताला उपदेश करणं त्याच्यापेक्षा कठीण, आणि मुमुक्षुला उपदेश करणं त्याही पेक्षा कठीण. मी तर श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार आहे, पामराला तर उपदेश करतातच, स्वैरालाही करतात. या दोघांना सांगणं सोपं आहे, बघा सोपं आहे. पण फार अवघड आहे मुक्ताला आणि मुमुक्षुला सांगणं. पंडिताच्या पुढे काय बोलावं बरं आपण. एखादा विद्या वाचस्पती आहे महेश महाराज, त्या विद्या वाचस्पतीच्या पुढे 2-3 टिपणं करणाऱ्या माणसाने काय बोलावं. पाठ करणाऱ्या माणसाने संगीत अलंकार आहे, एखादा संगीत अलंकार आहे, मग त्या संगीत अलंकाराला गाण्याचं ज्ञान कोणी सांगावा. ज्याला समकाल कळत नाही त्यानं सांगितलं तर चालेल का. आतमध्ये टाळ किती मात्र्यात घ्यायचा आणि बाहेर कोणत्या मात्र्यात सोडायचं हे ज्याला कळत, संगीत अलंकार सांगावा. ज्ञान सांगणारा त्याच्यापेक्षा पुढचा पाहिजे. ज्याच्या जिव्हेवर सरस्वती विराजमान झालेली आहे अशानं त्या ठिकाणी त्याला ज्ञान सांगावं, अन्यथा ते बोलणं निष्फळ ठरेल. बोलण्यासाठी अधिकार लागतो, शब्द उच्चारण्यासाठी अधिकार लागतो. अधिकाराशिवाय बोलता येत नाही, अधिकाराशिवाय उपदेश करता येत नाही. मग जसा ज्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे संतांनी त्या ठिकाणी साहे ओजे ज्याच तैसे देव, तैसे देव. साहे ओजे ज्याच तैसे देव, साहे ओजे अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा करो उपदेश, साहे ओजे ज्याच तैसे देव, तैसे देव. साहे ओजे ज्याच तैसे देव, तैसे देव. साहे ओजे ज्याच तैसे देव, साहे ओजे ज्याच तैसे अधिकार तैसा कर उपदेश, साहे ओझे ज्याच तैसे दे. ज्याला 5 किलो ओझं पेलतं त्याच्यापेक्षा जास्त त्याला सहन होत नाही, त्याच्या डोक्यावर जर 50 किलोची गोणी दिली तर ते मरून जाईल का नाही. हरिपाठ कळून घेण्याची ज्याची अक्कल नाही त्याच्या पुढे जर सामवेद मानला तर कसं जमायचं हे नाही. हे जसं सूत्र जुळत नाही
तसं महाराज सांगतात समाजातल्या या लोकांचा अभ्यास केला. कारण एका तऱ्हेचा नाही माणूस इथं, लय तरेवाईक लोक, लय तरेवाईक. येता येता जरा 2-3 माणसांना विचारलं तांबेवाडी कुठे, तांबेवाडी कुठे. त्या बूमच्या पुढे आल्याच्या नंतर विचारलं 1-2 जणांना. त्यातला एक शाना म्हणला व्हा पुढं, व्हा पुढं, पुढं व्हा म्हणला. आबाला म्हणलं आबा चुकलं काय आपल्याला? आबा म्हणले नाही चुकलं काय. मी म्हणलं ते तसं का बोलतोय पिसाळल्यावाने? मी म्हणलं तो दिसतोय तर माणूसच पण तसा कुत्र्यावाने का बोलतोय? हा पुढे म्हणला. घेतली आम्ही गाडी पुढे. म्हणलं कुठं पिसाळल्याच्या तोंडाला लागतं. गाडी थोडीशी पुढे घेतली तर ते 3 जण होते, त्याच्यातलाच एक पुढे जवळ आला आमच्या आणि आम्हाला म्हणलं महाराज सरळ जा म्हणला. पुढे गेल्याच्या नंतर 5-6 किलोमीटर जा आणि तिथे गेल्या उजव्या हाताला वळा म्हणले, एक कॉर्नर आहे आणि तिथे गेल्या विचारा. म्हणलं ते त्याच्याच बरोबर उभं राहिलं होतं. हे माणसासारखं बोललं ते का कुत्र्यासारखं बोललं? नाही, जवळच माणसं उभं होती पण तरा, पहिल्याची तरा वेगळी आणि दुसऱ्याची तरा वेगळी. पहिला जो तरेवाईक होता तो दुसरा त्याच्यापेक्षा वेगळा होता. का? त्याच्याच जवळच आहे, तोही माणूसच आहे आणि हाही माणूसच आहे. परंतु महाराज सांगतात त्याचं बोलणं वेगळं आहे, याचं बोलणं वेगळं आहे. मग याला जो उपदेश केला तो पहिल्याला उपदेश करून जमल का? त्याच्यासाठी बोलणं वेगळं असलं पाहिजे सांगणाराचं, आणि याच्यासाठी सांगणाराचं बोलणं वेगळं असलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे. माणूस पाहिला आणि माणूस पाहून माणूस जाणीजे बोले. ज्याचं जसं बोलणं आहे त्या बोलण्यावरून माणूस ओळखला जातो. माणसाच्या वाचेवरून माणूस ओळखला जातो, याचा काय अधिकार आहे? मग श्रीमंत संतांनी तसं शोधलं की या जगात कोणाला काय काय पाहिजे. कारण इथं प्रत्येकाचा प्रारब्धाचा साठा वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, प्रत्येकाची ध्येय धोरणं वेगळी आहेत, प्रत्येकाचे आचार विचार वेगळे आहेत. सगळ्याला सारखं लागत नाही, सगळ्याला वेगवेगळं लागतं, सगळ्याला वेगवेगळं लागतं. त्याचं कारण एक आहे, ऐसे भिन्न भिन्न साठे,
साठे. यालाही प्रारब्धाचा साठा वेगळा लागतो. यालाही केले प्रारब्धाने वाटे. म्हणून ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुरूप ज्याला त्याला अधिकार मिळालेला आहे. प्रारब्धाशिवाय अधिकार मिळत नाही आणि प्रारब्धाशिवाय वाट मिळत नाही आणि प्रारब्धाशिवाय वाट लागत नाही. वाट लागत नाही. हे का नाही आपण पाहतो का नाही, बरीच माणसं सांगून सांगून गेली, थकली. हे का नाही, लोक वाटावरच येईनात, वाटावरच येईनात. हे का नाही, वाटावर नाही आली की वाट लागल्याशिवाय राहत नाही. आणि वाट लागू नये असं वाटत असेल तर वाटावर आलं पाहिजे. आणि वाटावर येण्यासाठी तसं वाटलं पाहिजे, त्याच्याशिवाय वाटावर येता येत नाही. त्याच्याशिवाय वाटावर येता येत नाही. संतांनी वाटलं राजा हो, संतांनी वाटलं आणि दिशाहीन झालेल्या लोकांना वाटावर आणलं. वाटावर आणलं. वाटावर आणण्याकरता संतांना तसं वाटलं म्हणून वाटा मोडल्या आणि राजमार्ग तयार केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. वाटा मोडल्या आणि तुम्हा आम्हाला राजमार्ग दाखवला. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजवार चाले ऐसा. ठीक नाही, आपण या वाटेवर येऊन बसलो. याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा सोन्याचा वाटा कोणाचा गड्या, कधीतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे का नाही. इथं कोणी आणून बसवलं आपल्याला. कदाचित संत जर नसते तर तुम्हा आम्हाला ग्रंथ वाचायला मिळाले नसते. संत जर नसते तर पंथानी चालता आलं नसतं. संत जर नसते तर भगवंत कळाला नसता. संत नसते तर भजन करता आलं नसतं. संत नसते तर सप्ते करता आले नसते. संत नसते तर आळंदी पंढरीची वाट तुम्हा मला कळाली नसते. मार्ग दावुनी गेले आधी दया दया निधी संत दयेचे निधी, शांतीचे निधी, वैराग्याचे निधी, नामाचे निधी, शुद्ध चारित्र्याचे निधी जे आहे ते संत आहेत रे राजा, ते संत आहेत. म्हणून संतांनी तुम्हाला मला मार्ग दाखवला आणि खरा मार्ग दाखवला. खरा मार्ग दाखवला. न पडे गुंता कोठे काही. आज कोण कोणाला खरं सांगतो राजा. एखादा जर वाम मार्गाने जात असेल तर लोक त्याला शाबासकी देतात. तुझं चांगलं चाललंय बाबा, चाल त्याच रस्त्यानं चाल. जो थाप टाकतो त्याला माहिती काय अंतराव याच्या करता खड्डा खंदून ठेवलेला आहे, पण लोक त्याला त्याच रस्त्याने पाठवतात. मात्र संत तिथून त्याला बाजूला काढतात, बाजूला काढतात. त्यांचं नाव संत आहे, त्यांचं नाव संत आहे. कारण याच्याच करता या मृत्यू लोकात आले. उद्धराया जन जड जीवा अवतार तू धराया कारण. अवतार तू धराया कारण. अवतार तू धराया कारण. अवतार तू
जन जड जीवा विश्वाचा उद्धार करण्यासाठी आले किंवा बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या किंवा मी वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वताया साच भावे वर्ताया येतो हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा पडते हाती पडती हाती पडती हाती म्हणून काळा पडती हाती म्हणून काळा पडती हाती म्हणून काळा पडती हाती म्हणून काळा येते उपकारासाठी येते उपकारासाठी इथे उपकारासाठी आली आले घरजा वैकुंठी जगावर उपकार करण्याकरता आलो म्हणून उपदेश केला जगाला. कोणाला केला? चौघांनाही केला. चौघांनाही केला. उपदेश करण्या इतपत महाराजांचा अधिकार होता म्हणून केला. बघा, ज्यांचं जीवन मुळातच समाधानी असतं ते जगाला उपदेश करतात. जे मुळातच समाधानी असतात ते विश्वाला उद्धाराचा मार्ग दाखवतात. ते मूलतः समाधानी आहेत ते जीवाला देवापर्यंत नेऊन पोचवतात. आणि जे मुळातच समाधानी असतात ते कोट्यावधी कुळाचा उद्धार करून निघून जातात. जे मुळातच समाधानी आहेत ते आपल्या त्या ठिकाणी भक्तीची तिजोरी फुल भरतात आणि वैकुंठ धामाला निघून जातात. काय नाही दिलं तुम्हा आम्हाला संतांनी? जे संतांनी तुम्हा आम्हाला दिलं ना त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही एवढं दिलं. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी त्यांच्या चरणावर वळून टाकला ना राजा हो तरी त्यांच्या उपकारातून उतराई तुम्हा मला होता येत नाही रे, होता येत नाही. निर्गुण निराकारी परमात्मा आहे. त्या निर्गुण निराकारी परमात्म्याला ज्यांनी सगुण साकार रूपात आणून उभेवरती विटेवरती उभा केलंय ते संतांचं सर्वात मोठं कार्य आहे. कदाचित संत नसते तर असणारा देव तरी तुम्हा मला कसा कळाला असता. आणि याला रूपा बळी करुणी खळे हरिदासी. संतांनी त्याला आणला, संतांनी तिथे उभा केला. जो कसाच नव्हता तो देव होता. सगुण साकार नाही आणि निर्गुण निराकार नाही. म्हणून तर म्हणतात तुझ सगुण मनो की निर्गुण रे. तुझ सगुण मनो निर्गुण रे. सगुण निर्गुण सगुण निर्गुण. एक गोविंद रे एक गोविंद रे. सगुण मनो निर्गुण रे. तुझ सगुण मनो निर्गुण रे. निर्गुण निराकारी परमात्मा सगुण साकार रूपात ज्यांनी आणला ते संत आहेत. आणि त्या संतांनी भगवंताच्या साक्षीने तुम्हा आम्हाला उपदेश केलाय आणि समाधानी जीवन जगायला सांगितलं, सगायला सांगितलं. काय लागतं समाधानाचं जीवन जगायला महाराज? काय लागतं सुखाचं जीवन जगायला? बस एका हातात ज्ञानेश्वरी असते आणि एका हातात गाथा असला ना त्याच्यासारखं समाधानी जीवन जगात दुसरं कोणाचंच नाही, कोणाचंच नाही. आपलं जीवन सुखाचं नसतं, समाधानाचं नसतं. काय झालं? त्या बादशहाच्या दरबारामध्ये एक सेवक निष्ठावंत सेवा करायचा. निष्ठावंत सेवक सकाळी 8 वाजता यायचा
आणि रात्री 6-7 वाजता निघून जायचं. असल ती चटणी भाकरी खायची आणि सदा खुश जीवन जगायचं, सदा खुश. एखादा ड्रेस असायचा, घरी गेल्याच्या नंतर रात्री तो धुवायचा आणि सकाळी तांब्यामध्ये विस्तू टाकायचा, इस्त्री करायची त्या कपड्याची. फाटकं पण नीटनीटकं असायचं. नाहीतरी माणसाचं जीवन फाटका असावं पण नीटनीटकं असावा. एकदम खुश. दिवसभराच्या कामाचा मोबदला राजा काय रुपया 2 रुपये देईल त्याच्यात तो समाधानी असायचा. आणि कोट्यावधी रुपयाचा बँक बॅलन्स असून सुद्धा बादशाह कधी खुश नसायचा, कधी खुश नसायचा. बादशाह दररोज त्याच्याकडे पाहायचा आणि बिरबलाला विचारायचा, बिरबल जी ये खुद बात हमें हजम नहीं होती. अरे हम तो बादशाह है लेकिन कभी भी हम सुकून से सोते नहीं है. और ये तो हमारे इधर मजदूरी करता है लेकिन ये तो बहुत खुश है, बहुत खुश है, बहुत खुश है. हम तो 1 रुपया 2 रुपए से देते हैं तो भी वो इतना खुश है. अरे हम तो इतने बड़े हैं लेकिन हम कभी खुश नहीं है. क्या मतलब है इसका, क्या मतलब है? तो बादशाह त्या बिरबलाला विचारायचा, याला रुपया 2 रुपये दररोज मी रोज देतो, असेल ती चटणी भाकरी खातो, माझी सेवा करतो, मी बादशाह असून मी समाधानी नाही, आणि हा माझ्या वाड्यात मजदुरी करणारा हा मजूर इतका कसा समाधानी? बिरबलानं सांगितलं, बादशाहजी तो आहे त्याच्यात सुख मानतो म्हणून तो समाधानी आहे. आणि तुमच्याकडे अरबो रुपये असून सुद्धा तुम्हाला अजून असावंसं वाटतं म्हणून तुम्ही समाधानी नाहीत. तो सुद्धा समाधानी राहणार नाही. उद्यापासून तोही चिंतेत असेल. कस काय असेल म्हणे, बघा उद्या सकाळी फक्त एक काम करा. काय? मला 99 त्या ठिकाणी मोहरा द्या, मोहरा 99 मोहरा द्या किंवा 99 सोन्याचे मणी द्या. ठीक आहे, दिले. 99 सोन्याचे मणी घेतले आणि बिरबलानं काय केलं, त्या सेवकाच्या दारात नेऊन रात्रीचे टाकून दिले. 99 सोन्याचे मणी टाकून दिले त्याच्या दारात. सकाळी सकाळी तो गरीब माणूस उठला, उठून पाहतोय तर सोन्याचे मणी दारात पडलेत. इकडं तिकडं पाहिलं. तो माणसाचा स्वभाव आहे, 5 रुपयाचा ठोकळा दिसू द्या, आधी इकडं तिकडं पाहतो मग उचलतो, तसं उचलत नाही. तो स्वभाव आहे माणसाचा. मग ते 99 सोन्याचे मणी पाहिले, मग इकडं तिकडं पाहिलं आणि पटकन त्याच्यावर उपरणं टाकलं आणि वेचून घेतले मणी. एक भांडं आणलं, त्या भांड्यामध्ये ते 99 मणी टाकले. खाली एखादा मणी राहिलाय का चांगलं पाहिलं आणि घरात घेऊन गेला. त्या दिवशी कामावरच गेला नाही. 99 मणी त्यांनी मोजायला सुरुवात केली. 1 पासून 99 पर्यंत मोजायचा, पुन्हा पातेल्यात टाकायचा, पुन्हा मोजायचा, पुन्हा पातेल्यात टाकायचा, पुन्हा मोजायचा. दिवसभर 99 मणी मोजितच राहिला, मोजितच राहिला. त्याच्या पत्नीनं त्याला विचारला, हो दिवसभर 99च मणी मोजताय, कशा करता मोजताय? एकदा मोजले तरी 99 आणि 100 वेळा मोजले तरी 99, मग का मोजताय तुम्ही? तो म्हणला, याच्यातला एखादा कुणी नेला तर नसेल ना. 100 का भरत नाहीत, 100 का भरत नाहीत, 99 भरतात. याचा अर्थ याच्यातला एक नक्की कुणीतरी नेला असेल, नक्की कुणीतरी नेला असेल. दुसऱ्या दिवशी गेला कामावर. दररोज त्याचा चेहरा असा तेजमय दिसायचा, तेजानं भरलेला दिसायचा. आणि दुसऱ्या दिवशी बादशाहनं त्याच्याकडे पाहिलं तर चेहरा असा पडलेला होता त्याचा. आणि सतत विचार करायचा, 99 मणी सापडले, पण कदाचित 100 असतील आणि त्याच्यातला एखादा कुणी नेला तर नसेल ना, नेला तर नसेल ना. बिरबलानं बादशाहला सांगितलं, बादशाहजी देखो उसके तरफ. बादशाह पहा त्याच्याकडं. आज त्याचा चेहरा किती पडलेला आहे. का पडलेला आहे, का पडलेला आहे? बिरबलानं सांगितलं, त्याच्या दारात 99 मणी निहून टाकले.
तो 99 मणी मिळाले याच्यात सुखी नाही, याच्यातला एक कुणी नेला तर नसल ना, याच्यात तो दुःखी आहे, याच्यात तो दुःखी आहे. म्हणजे आहे त्याच्यात तो सुखी नाही, जे नाही त्याच्यात तो दुःखी आहे, नाही त्याच्यात दुःखी आहे. ज्याचं त्याचं जसं तसं आपलंय, तसं आपलंय. घरातलं एखादं चांगलं कार्य असतं, लग्न कार्य असतं, आणि लग्न कार्यासाठी 1000 लग्न पत्रिका छापल्या आणि 1000ची 1000 वाटून टाकल्या. 1000पेक्षा जास्त लोक आलेत. मग वधूवराच्या बापानं किती आनंद व्यक्त केला पाहिजे सगळ्यांकडे पाहून, पण एवढ्या सगळ्यांकडे पाहून तो त्याला आनंद वाटत नाही. पण मन विचार करतो, एवढ्या सगळ्या पत्रिका वाटल्या पण 2-4 माणसं आलीच नाहीत गड्या. अरे नको येऊ दे, 1000 माणसं आलेत ना. जे आलेत त्याच्यात आनंद मानना, जे आलीच नाहीत त्यांचा विचार का करतो? जसं त्याचं तसं आपलंय. अरे जे भगवंतानं दिलं त्याच्यात समाधान मानणारा ज्या आहे, त्याच्यात समाधान आपण मानतच नाहीत. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे. आहेत त्याच्यात जे समाधानी नाहीत ना, त्यांना महाराजांनी उपदेश केलाय. बघा, जीव तर समाधानी नाहीच नाही, पण देव सुद्धा नाही हो, देव सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल महाराज नुसत्याच गप्पा हाणता का? असा एखादा दृष्टांत आमच्या पुढे मांडा की जिथं देवही समाधानी नाही, नव्हे नव्हे प्रत्यक्ष आदी माया शक्ती सुद्धा समाधानी नाही. तिला ही आशा आहेच, आहे त्याच्यात सुख मानकी माय, पण नाही मानलं. बघा, सुंदर दृष्टांत तुम्हाला तुमच्या पुढे मांडील मी अभंगाच्या पहिल्या कडव्याला अनुसरून आहे. ब्रह्म सुद्धा सुखी नाही, ब्रह्म समाधानी नाही, प्रत्यक्ष आदिमाया शक्ती सीता माता सुद्धा समाधानी नाही. आता तुम्ही रामायण ऐकताय म्हटलं, थोडं रामायण सांगितलं पाहिजे, तुमच्या पुढे सांगितलं पाहिजे. रामायणाचार्य माझ्या पुढे बसलेले आहेत, सांगितलंही पाहिजे, हे का नाही? गीत रामायण तुम्ही ऐकताय, गीत रामायण ऐकताय. कदाचित मी जे बोलतोय हे गीत रामायणामध्ये नसणार आहे, नाही गीत रामायणामध्ये, हे नाही? जिच्या जवळ शेष अवतारी लखनजी उभा आहे, शेष अवतारी लखनजी, ज्याच्या माथ्यावर ही पृथ्वी आश्रित आहे, ते लखनजी सेवकाच्या रूपाने जिच्याजवळ उभा आहेत. आणि प्रत्यक्ष आदिमाया शक्ती सीता माता, आणि ज्याच्या सत्तेनं जगत कर्म करत, तो तिचा कुंकवाचा धनी आहे. मला सांगा, जिथं प्रत्यक्ष देव उभा आहे, जिथं प्रत्यक्ष लक्ष्मी बसलेली आहे, शेष नारायणाचा अवतार लखनजी आहे, तरी सुद्धा काहीतरी इच्छा निर्माण होते. याचा अर्थ कुठंतरी गणित चुकलंय, कुठंतरी गणित चुकलंय. अमृताचा सागर पायाजवळून वाहत असून सुद्धा मदिरा पिण्याची इच्छा होत असेल तर नक्की कुठंतरी गणित चुकलंय, नक्की गणित चुकलंय. जिथं ज्याच्या चिंतनानं आशा मनशा कामना तृष्णा संपल्या जातात. आता आता
निश्चिंतीने पावलो विसा खुंटलिया धावा तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णे अरे ज्याचा नामोच्चार केला ना, ज्याचं नाव घेतलं ना महाराज, तरी आपण देहभान विसरून जातो, देहभान विसरून जातो. असो ऐसा कोठे आठवत असो ऐसा कोठे आठवत असो ऐसा कोठे आठवत निष्काम भक्ताच्या जीवनातलं हे चरित्र आहे. वैराग्य संपन्न असणाऱ्या भक्ताच्या जीवनातलं हे चरित्र आहे. भगवंताचा गुणानुवाद गायल्याच्या नंतर देहभान विसरून गेल्याची प्रचिती मिळते राजा, प्रचिती मिळते. देहाचे हालहाल होऊ द्या, पण तरी सुद्धा अंतःकरणापासून भगवंताचं गुणानुवाद गायलं ना, तर देहाचे हालहाल विसरून जातात. विदेही अवस्था प्राप्त देहित विदेही भोगो तस्या देहचा विदेही भोगो तस्या सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व असो ऐसा कोठे आठवत फक्त तितका शुद्ध सात्विक भाव निर्माण झाला पाहिजे. देहाचे हलहाल होऊ द्या, पण त्याचं दुःख वाटत नाही, दुःख वाटत नाही. अनेक दृष्टांत तुमच्या पुढे मांडल राजा, अनेक दृष्टांत तुमच्या पुढे मांडले. भगवंताचं गुणानुवाद गायलं तरी सुद्धा जन्म मरणाचं दुःख काहीच वाटत नाही. देशावर प्रेम करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना विचारा, देशाच्या प्रेमापुढे महाराष्ट्राच्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शरीराचे झालेले हाल किती शून्य आहेत, किती शून्य आहेत. डोक्याच्या शेंडीपासून ते पायाच्या नखापर्यंत माझ्या राजाला सोलण्यात आलं, पण त्याचं दुःख वाटत नव्हतं. का तर हिंदू धर्म जिवंत ठेवायचा होता, ते ध्येय डोळ्यापुढे होतं, ध्येय डोळ्यापुढे. काय ताकद होती, काय सामर्थ्य होतं. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, ही जात मराठ्याची, ही जात मराठ्याची, ही ताकद होती राजा. दुःख वाटलं नाही, देहाचे हालहाल झाले त्याचं दुःख वाटलं नाही, कारण ध्येयवेडी ती माणसं होती. ज्याला इतिहास घडवायचा आहे ती माणसं ध्येयवेडी होती. म्हणून म्हणतात, इतिहास के बलबूतों पर हर किसी के भविष्य का निर्माण होता है, हर किसी के भविष्य का निर्माण होता है. भगवत नामानं जन्म मरणाच्या या परिक्रमेचं दुःख वाटत नाही. मग जो प्रत्यक्ष भगवंत जिथं पुढे असेल तिथं दुःख वाटलंच कसं, आशा राहीलच कशी. परंतु तिथं आशा निर्माण झाली. कोणाला? सीतामातेलाच निर्माण झाली. झाली का पंचायत? आता ही शिवदरोड आहे का नाही? ही शिवदरोड आहे का नाही? आता
ठीक नाही? सौभाग्याचं लेणं गळ्यामध्ये आहे, कपाळाला कुंकू आहे, सोन्याच्या बांगड्या आहेत, पायामध्ये जोडवे आहेत, कमरेला कंबरपट्टा आहे, सगळी सौभाग्याचे लेणी अगदी अप टू डेट आहे. आणि सौभाग्याचा धनी समोर उभा असताना सुद्धा अजून जर एखाद्या दागिन्याची इच्छा निर्माण होत असेल तर ती तुझी इच्छा चुकीची आहे, चुकीची आहे. अगं माय, जगाचा बाप तुझ्या नवऱ्याच्या नुपार नटलेला आहे. ते 24 कॅरेटचं सोनं आहे, 24 कॅरेटचं सोनं आहे. किती अधिकार आहे त्या सोन्याचा. राम म्हणता रामाची होई जे पदी बैसून पदवी घेई रे, पदवी घेई. राम आहे रे, तो प्रत्यक्ष राम आहे. आणि रामाच्या सीतेला इच्छा निर्माण व्हावी, ठीक नाही? काय प्रसंग घडला तो प्रसंग सांगण्यासाठी आपल्याला थोडस रामायणात जावं लागेल. रामायणात कोणत्या रामायणात जावं लागेल आपल्याला? ज्या रामायणातलं चरित्रच महाराज अद्भुत आहे, ज्या रामायणातलं चरित्र अद्भुत आहे त्याला अद्भुत रामायण म्हणतात. कंद रामायण, आनंद रामायण, अद्भुत रामायण, तुलसी रामायण, हे नाही, शतकोटी रामायण आहेत, शतकोटी रामायण. त्याच्यातल्या वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण वेगवेगळे आहेत. त्याच्यातले अद्भुत रामायणाचं चरित्र तुमच्या पुढे मांडतोय. म्हणजे अभंगाचं पहिलं कडवं सुटेल, नाहीतरी सगळाच अभंग सोडवा असं काही आपण ठरवून घेतलेलं नाही. का नाही? आणि तितका वेळही आपल्याकडे नाही, तितका वेळही आपल्याकडे नाही. अभंगाचं पहिलं कडवं सोडूया आणि 2 कडवी आपलं सरळ सरळ सांगूया. सरळ सांगून सोडवलीच पाहिजेत. मग रामायणामध्ये आपल्याला जायचंय, ठीक नाही? एखाद्याच्या घरी जायचं असेल तर त्याच्या घराचा पत्ता विचारित जावं लागतं. तांबेवाडीला मी आलो नव्हतो, येताना 2-4 जणांना विचारलं, त्याच्यातल्या 3घांनी अयोग्य उत्तर दिले आणि 1-2 योग्य उत्तर दिली. मग सगळ्यांना मला विचारत यावंच लागलं, तेव्हा तांबेवाडी सापडली, ठीक आहे. मग जसं आपल्याला रामायणात जर जायचं असेल तर ज्याचं रामायण आहे त्याचं थोडस गुणानुवाद गायलं पाहिजे, ठीक आहे. हम कथा सुनाए, हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम 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 की. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय हो. टाळी वाजवा, सगळ्यांनी टाळी वाजवा, सगळ्यांनी टाळी वाजवा. हे श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. हम कथा सुनाए, हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये हम
कथा सुना राम सकल गुण धाम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम की श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम जय जय राम. अद्भुत रामायणातला प्रसंग. आहा, तुमच्यापुढे सुंदर मांडतो. काय झालं त्या सुवेळ्याच्या पर्वतावर पर्णकुटीच्या समोर गवताच्या आसनावर जगातली महान पतिव्रता सीता माता बसलेली आहे. जिच्या चरणावर त्या ठिकाणी स्पर्श केल्याच्या नंतर लक्ष्मीची प्राप्ती होते. ती आदिमाया शक्ती सीता मातेच्या रूपानं गवताच्या आसनावर बसलेली आहे. बघा, जिचा बाप जनक आहे, जिचा सासरा दशरथ आहे, जिचा नवरा राम आहे, जिचे दीर लखान भरत शत्रुघ्न आहेत, जिच्या बहिणी मांडवी श्रुतकीर्ती उर्मिला आहे, अशा महान पतिव्रतेला 6 महिने 27 दिवस उशाला दगड घेऊन झोपावा लागलं आणि गवताच्या आसनावर पाटण टेकवावी लागली, परंतु कधी तक्रार केली नाही. ती जगातली पहिली आणि शेवटची महान पतिव्रता ती सीता माता. ती सीता माता गवताच्या आसनावर बसलेली आहे. काही अंतरावर जगाचा बाप रामराया बसलेले आहेत आणि काही अंतरावर बाहूला बल देणारे लखनजी काही अंतरावर बसलेले आहेत. इतक्यात काय झालं, एका राक्षसानं सोन्याच्या हरणाचं रूप धारण केलं आणि त्या पर्णकुटीच्या पुढून पळत निघाले. त्याला आदेश तसा दिला होता. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी थोडस धावतं बोलतो. रावणाचा मारिताचा संवाद झाला. रावणानं उपदेश दिला, रावणानं आदेश दिला की तुला सोन्याच्या हरणाचं रूप धारण करायचंय आणि सीतेच्या पुढून जायचंय. कशा करता फसवायचंय. मारीच म्हणला, फसवणं योग्य नाही. रावणानं सांगितलं, नाही ऐकलं तर इथं मारील, जीव मारील. मारीचानं विचार केला, या पाप्याच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मेलेलं कधीही चांगलंच आहे, कधीही चांगलंच आहे. सोन्याच्या हरणाचं रूप धारण केलं आणि लंकेपासून त्या सुवेळाच्या पर्वतावर आले आणि लांबूनच सीता मातेला पाहिलं. आहा, रूपी जडले लोचन चरणी स्थिरावले मन, चरणी स्थिरावले. लक्ष्मीचं रूप होतं ते. महान पतिव्रतेचा चेहरा होता तो. चारित्र्य संपन्न जिचं जीवन आहे त्या महान विभूतीच्या चेहऱ्याकडे शरीराकडे पाहिलं आणि मारीच देवान विसरून गेला. डोळ्याच्या दोन्ही पाण्यांना मार्ग मोकळा झाला. आसव धावू लागली आणि मनानं विचार केला, बस भाग्याचा उदय झाला. उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले अवघी चिंता वाजली रे, अवघी चिंता वाजली
संत दर्शनी आला, ओ संत दर्शनी आला. अवघी अवघी चिंता वाजती संत दर्शनी आला, संत दर्शनी सोन्याच्या हरणानं सीता मातेकडे पाहिलं आणि सीता मातेनं हरणाकडे पाहिलं. नजरेला नजर भिडल्या गेली आणि मारीचानं ठरवलं, बस आपलं काम झालं. मालकानं एवढं तर सांगितलं होतं, सीतेनं तुझ्याकडे पाहिलं की पळायचं. पाहिलं सीता मातेनं सोन्याच्या हरणाकडे पाहिलं, हरणानं सीता मातेकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सोन्याच्या हरणानं धूम ठोकली. तितक्यात सीता मातेनं रामरायाला बोलवलं, धनी धनी ऐकलं का? पळतच गेले. काय ग सीते? अहो मी सोन्याचं हरिण पाहिलं. बर, सोन्याचं हरिण पाहिलं? हो देवा, सोन्याचं हरिण पाहिलं. मग मला त्याच्या कातड्याची चोळी पाहिजे. सीता मातेनं सांगितलं, रामानं ऐकलं, धनुष्यबाण घेतलं आणि रामराया पळत निघाले. कोण कोणाच्या मागे पळत आहे बघा. असणारी सीता, असणारे राम नसलेल्या हरणाच्या मागे पळतात. राम दिसण्यासाठी नाही, सीता दिसण्यासाठी नाही, दोघही असण्यासाठी आहेत. पण सोन्याचं हरिण फक्त दिसण्यासाठी. असणाराला दिसणाऱ्याचं वेड लागलं आणि ज्याच्या नामानं जग वेड होतं ते नसणाऱ्याला बघून वेड झालं. नाही, नुसतं ऐकायचं नाही, नुसतंच ऐकायचं नाही, हृदयाचे कान करून ऐकायचं आणि शब्दाशी माणसाने खेळलं पाहिजे. शब्दाशी खेळलं पाहिजे. याच ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, परंतु याच सृष्टीमध्ये सोन्याच्या हरणाला जन्माला घातलं नाही सोन्याच्या हरणाला. हा, सोन्यासारखी माणसं जन्माला घातली. वा, सोन्यासारखी माणसं जन्माला घातली. नाहीतरी सोन्यासारख्या माणसापुढं 24 कॅरेटचं सोनं सुद्धा फिक्क पडतं. असं माणसानं जीवन जगावं, तेव्हा त्याला सोन्यासारखा माणूस. काय कमवायचे याच्यापेक्षा जीवनामध्ये? मानसाने मानसाची मानसाने मानसासी मानसा समवागणी मानसा समवागणी मानसा समवागणी. तेव्हा त्याला माणूस म्हणतात रे, तेव्हा त्याला माणूस म्हणतात. आपणच म्हणतो ना महाराज, बस आमच्या गावात तेवढाच एक माणूस आहे बघा, अगदी सोन्यासारखा आहे, अगदी सोन्यासारखं. सोनंही कमी पडेल एवढं चांगलं जीवन ज्याला जगता येतं तो माणूस असतो. सोन्यासारखी माणसं जन्माला घातली देवानं, परंतु सोन्याच्या हरणाला जन्माला घातलं नव्हतं. मग ज्या देवानं सोन्याच्या हरणाला जन्माला जर घातलंच नाही, तो सोन्याचं हरिण आलंच कुठून? मुळातच जे सोन्याचं हरिण नाही
नसणाऱ्या हरणाच्या पाठीमाग असणारा राम धावू लागला. रामाला सुद्धा संगती चुकीची लागली. महान पतिव्रता सीता माता अधिमाया शक्ती आहे, परंतु तीही शक्ती मायेला भाळल्या गेली. तीही शक्ती मायेला भाळल्या गेली आणि नसणाऱ्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची चुली शिवायची अभिलाषा निर्माण झाली. म्हणजे मनाला चुकीची संगती लागली. मुळातच मुक्तत्वाचा ज्यांचा अधिकार आहे ती सीता माता, विश्वमाई बाप प्रभू रामचंद्र. शक्तीचं ब्रह्म्यानं ऐकलं, हातात धनुष्यबाण घेतलं आणि मारिताच्या पाठीमाग पळू लागले. आता तो मारीच आहे, लांबवर पळत गेले आणि त्याच्या पाठीमाग रामराया पळतायत. रामाचा घाम घाम झाला, मारिताचा घाम घाम झाला आणि पळून पळून थकलेल्या रामाचा विचार मारितानं केला आणि मारीच म्हणला, कुठपर्यंत तरी पळत राहिलं तरी मरणारच आहे आणि जरी आता इथं थांबलो तरी मरणारच आहे. मग रामाच्या धनुष्याला बाण जोडून माझ्या हृदयाला भिडण्याच्या अगोदर मी क्षणभर थांबून ज्याप्रमाणे सीता मातेला डोळे भरून पाहिलं, त्याचप्रमाणे जगाच्या माईबापाला डोळे भरून पाहतो आणि एकदाचा डोळे मिटायला मोकळा होतो. पळणारा मारीच थांबला आणि पाठीमागं वळून पाहिलं आणि दोन पाय हातासारखे जोडले असे डोळे भरून रामाला पाहिलं, डोळे भरून पाहिलं. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी, डोळे भरून प्रभूला पाहिलं आणि डोळ्याच्या पाण्यानं प्रभूचा अभिषेक लांबूनच केला आणि सांगितलं, प्रभू ज्या डोळ्यानं तुमचं स्वरूप पाहिलं त्या डोळ्याला आता जग बघायची गरज नाही, जग बघायची गरज नाही. हे देवा, तुला पाहण्यासाठी युगानुयुग तपश्चर्या करावी लागते. राक्षस योनीमध्ये जन्माला आलेल्या या मारीचाला तुला पाहण्याची संधी प्राप्त झाली. बस आता संकल्प सोडतो, या क्षणी आता डोळे मिटून घेतो. ज्या डोळ्यानं तुला पाहिलं, हे रामा, आता त्या डोळ्याला जग बघायचं नाही. रामा, त्या डोळ्याला जग बघायचं नाही. काय करू? विषयानं मोहित झालेल्या जगाला बघून काय करू? पापानं भरलेल्या, अधर्मानं भरलेल्या या जगाला बघून आता काय करू? परम असा असणारा परमात्मा या डोळ्यानं पाहायला मिळाला. बस या क्षणी डोळे मिटून घेतो आणि अजून एक लबाडी देवा तुझ्या बरोबर करतो. शक्य झालं तर मला माफ कर, शक्य झालं तर माफ कर. जाग्यावर थांबले, निर्भीडपणे थांबले. पुढचे दोन पाय हातासारखे जोडलेले आहेत, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. रामरायानं पाहिलं, सोन्याचं हरिण थांबले. त्या क्षणी बाण धनुष्याला जोडलेलाच होता. प्रत्येंच्या ओढल्या गेली आणि वाऱ्याला माग टाकत तो बाण पुढे गेला आणि शांत उभा राहिलेल्या मारीचाच्या हृदयाला तो भिडल्या गेला, बाण भिडल्या गेला. अर्थात तो बाण राम नामांकित होता. रामाचा स्पर्श ज्याला झाला तो जीव जीव न राहता राम होतो, राम होतो, राम होतो राजा हो. ज्याप्रमाणे लोह मिळो का परिसाची अंगी ते मिळतेच प्रसंगी सोनेची होईल, त्याप्रमाणे देवाचा स्पर्श जीवाला झाला की जीव जीव न राहता जीव देव होतो. ज्याप्रमाणे तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक. रामाचा बाण मारीचाला भिडला गेला, मारीच राममय झाला आणि मालकानं आदेश दिलता, ज्यावेळेस रामाचा बाण तुझ्या हृदयाला येऊन भिडेल त्यावेळेस लखनजीच्या नावाचा धावा कर, लखनजीच्या नावाचा धावा कर. हे का नाही? अर्थात इमानी होता तो, इमानी होता. मालकाचा शब्द फेल जाऊ दिला नाही. आता मी राममय झालो,
राममय झालो, कारण शेवटच्या क्षणी त्याचं नाम माझ्या मुखात आलं, अंतकालेच मामे स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशय, याती नास्त्यत्र संशय. मी राममय झालो, पदी बैसोनी पदी घ्यायचे. मग आता लखनजीचं नाव जर नाही घेतलं तर बेमानी होईल माझ्याकडून, माझ्या मालकाशी बेमानी होईल. धारातीर्थी पडल्या गेला मारीच आणि मोठ्याने आवाज दिला, लक्ष्मणा हे लक्ष्मणा धावरे धावरे लक्ष्मणा. लखनजीच्या नावाचा टाहो फोडला, सीता मातेच्या कर्णपटलापर्यंत आवाज पोहोचला. लखनजीने ऐकला आणि सीता मातेने लखनजीला आदेश दिला, भाऊजी तुमचे थोरले बंधू संकटात आहेत, जावं लागेल इथून, भावाला वाचवण्यासाठी जावं लागेल. लखनजीने सांगितलं, माझ्या दादाला संकटात आणणारं संकट या जगात अजून जन्माला आलं नाही, जन्माला आलं नाही. आत्मविश्वास होता, परंतु नको त्या शब्दात सीता माता लखनजीला बोलली नाही. साधूचा अपमान झाला आणि जिथं संतांचा साधूंचा अपमान होतो तिथं प्रायचित्त भोगावं लागतं, भोगावं लागतं. चुकीच्या विषयाची अभिलाषा मनामध्ये निर्माण झाली. मुळातच मुक्त सीता माता, मुळातच मुक्त राम, परंतु बद्ध झालेल्या मारीचाची संगती यांना लाभली आणि त्याचं प्रायचित्त भोगावं लागलं. लखनजीने पर्णकुटी सोडली आणि आवाजाच्या दिशेनं धावून गेले तर इकडं त्या ठिकाणी भगवा वेश धारण करून रावण आला आणि सीता मातेचं पलायन करून घेऊन निघून गेला. का सांगतो, एका संगतीमुळं एवढ्या सगळ्यांना दुःख भोगावं लागलं. झाडाला विचारावं लागलं, दगडाला विचारावं लागलं, पशु पक्ष्यांना विचारावं लागलं, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. फक्त मारीचानं इतका गोंधळ केला, सोन्याच्या हरणानं इतका गोंधळ केला, नसणाऱ्या सोन्याच्या हरणानं असणाऱ्या या महान सत्तेला दुःख भोगावं लागलं. म्हणून महाराज सांगतात, हे प्रायचित्त संगतीचं आहे, म्हणून जीवन मुक्तानं सुद्धा चांगल्याची संगत करावी. अभंगाच्या पहिल्या जीवन मुक्त ज्ञानी जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, म्हणून
त्याजावा दुर्जन संगती विठोबा रखुमाई. चला विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन त्याजावा दुर्जन संगती. एकाच कडेवर आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी प्रसंगाला अनुसरून चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराज सांगतात दुर्जनाची किती ताकद असते. आता दुर्जनाचीच ताकद सांगितली. सज्जन रामाला सुद्धा दुर्जनाच्या पाठीमागं पळत जावं लागलं. याच्यापेक्षा दुर्जनाची ताकद काय सांगावी. किती ताकद असते दुर्जनाची एका दृष्टांताने सांगतो. हे बघा 15 किलो गावरान तुपाचा डबा आहे. 15 किलो गावरान तुपाच्या डब्याचं पूर्ण वाटोळं करायला किती डबे रॉकेलचे लागतील. लक्षात येते का मी काय म्हणते. गावरान तुप आहे 15 किलो आणि एखाद्याने ठरवलं त्याचं फार वाटोळं करायचं. महाराज किती डबे लागतील रॉकेलचे. अहो डब्याचा विषय त्या बाजूला ठेवून एक थेंब पार झाला. एक थेंब 15 किलो तुपामध्ये रॉकेलचा एक टिपका पडला ना मग तुपाचा वास येत नाही, रॉकेलचाच वास येतो. रॉकेलचा वास येतो. जसं तसा दुसरा दृष्टांत सांगतो. 5 पायल्या धान्य आहे. 5 पायल्या धान्य आणि चांगलं निसलेलं आहे. आपल्या आईने बहिणीने पत्नीने निसून त्याच्यातला एक 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 खडा काढून टाकला. 5 पायल्या धान्य चांगलं आहे आणि त्याच्यात जर सगळे खडेच हवे असं वाटत असेल तर दळायच्या आधी किती पायल्या खडं टाकावं लागतील. 1 2 3 खडे 5 झाले का नाही. 2 3 खडे त्या 5 पायले धान्यात टाकलं तसंच जर दळून आणलं आणि त्या पिठाच्या भाकरी जर केल्या तर एकही घास चांगला लागत नाही. प्रत्येक घासाला दाताखाली खडा आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल खडे तर 3च टाकले होते आणि धान्य तर 5 पायल्या होतं, मग प्रत्येक घासाला खडा दाताखाली का येतो. कारण धान्य हे सज्जन आहे असं समजा आणि खडा हा दुर्जन आहे असं समजा. 15 किलो तूप सज्जन आहे असं समजा आणि 1 थेंब रॉकेल दुर्जन आहे असं समजा. म्हणून 3 जरी खडे असले तरी ते धान्याचं पीठ तुम्हा आम्हाला भाकरीच्या रूपानं ते खाऊ देत नाहीत. खडे ते टाकून द्यावं लागतं. मग 15 किलो तुपामध्ये 1 थेंब रॉकेल ओतलं तर त्या तुपाचा रॉकेलचा वास येतो. म्हणजे सज्जनाच्या पेक्षा दुर्जनाची इतकी ताकद असते. म्हणून महाराज सांगतात फार त्या ठिकाणी अन्न आहे परंतु त्या अन्नामध्ये थोडंसं जर विष वतलं ना तर ते विषमय होऊन जातं. म्हणून बहुत अन्न विष मोहरीच्या माने अवघेची तेने विष होय. म्हणून सुखाचं समाधानाचं आनंदाचं जीवन जर जगायचं असेल तर काय करावं लागेल. मला सुंदर उपदेश करतात. तुका म्हणे जेने आपुले स्वहित, तुका म्हणे जेने आपुले
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हरे तुकाराम 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 जाणीवपूर्वक जरा पुढे गेलो कारण आपलं कीर्तनच फार उशिरा सुरू झालं होतं. काही अपरिहार्य कारणामुळं आपल्याला आज सेवा जरा उशिरा सुरू करावी लागली. ईश्वरी सत्य पुढं कोणाचं काही चालत नाही. आपल्याच गावातली एक महान माता, त्यांना इहलोक सोडून जावं लागलेलं आहे. त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांचा अंत्यविधी होईपर्यंत आपल्याला हे करता येत नव्हतं. म्हणून आपण आज कीर्तन थोडंसं उशिरा सुरू केलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जिथं सत्संग चालू असतो, जिथं नाम जप चालू असतो आणि त्या परिसरामध्ये जर एखाद्या जीवाला इहलोक सोडून जावं लागत असेल तर त्या जीवाला नक्कीच देवलोक मिळतो, याच्यात काही शंका नसते. त्यांना देवाची प्राप्ती होती. म्हणून त्या मातेच्या जाण्यानं आपल्याला थोडा उशीर करावा लागला आणि म्हणून थोडंसं कीर्तन सुटायलाही उशीर झाला. नाही तर असू दे की आता काय, घरी जाऊन आपण झोपणारच होतो, दुसरं काय करणार. इथं दिलेला वेळ नक्की वायाला जाणार नाही राजा. म्हणून जाता जाता एक विनंती करतो, आयुष्य फार सुंदर आहे, पुन्हा मिळणार नाही राजा, पुन्हा मिळणार नाही. फार सुंदर आहे, नरदेह दुर्लभ जाना. पाहून घ्या, पाहून घ्या. आयुष्याचा आनंद घ्या राजा आणि आयुष्याचा आनंद द्या. सगळ्यांच्या पाया पडतो, सगळ्यांच्या चरणावरती नाक घासून नतमस्तक होतो राजा हो. समानतेचं जीवन जगा. काय किरकोळ किरकोळ गोष्टीवरून एकमेकाच्या मनामध्ये राग असेल, वैरभाव असेल, द्या की सोडून राजा, द्या सोडून रे. हा आनंद परत नाही रे, आनंद परत नाही. आयुष्यभर एकमेकाला सतत सुख देत राहा, आनंद देत राहा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पायात लाहा सूर ओठा परी ओघळावा. आनंद देण्यासाठी आयुष्य आहे, आनंद घेण्यासाठी आयुष्य आहे. पाया पडून सांगतो, नाही एखाद्याचं चांगलं करता आलं नका करू रे माई बापा, पण कधीच कोणाचं वाईट करू नका. नाही एखाद्याच्या रस्त्यात फुलं टाकता आली नका टाकू, पण एखाद्याच्या रस्त्यात काटे तरी पिरू नका रे राजू. नाही एखाद्याच्या डोक्यावर सावली धरता आली अजिबात धरू नका, पण आपल्या वागण्यामुळे आयुष्यभर त्याला उन्हाचे चटके सहन करावं लागतील असं तरी जीवन जगू नका रे, असं जीवन जगू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, फूल अगर बन ना सके तो काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. सुख अगर देना सके तो दुख देकर मत रहना, छाव अगर बनना सके तो धूप बन कर
न सके तो बुरा किसी का मत करना, बुरा किसी का। एवढं लक्षात ठेवा, आयुष्याचं सोनं होईल आणि घराचं गोकुळ होईल. आई बापाची सेवा करा, बहीण भावाची सेवा करा. माझ्या तरुण भावांना हात जोडून विनंती असेल, ए भावांनो, आईच्या पाठीमागं आईचं प्रेम देणारी आपली बहीण असते, तिला कधी विसरू नका, कधीच विसरू नका. भरपूर त्या ठिकाणी प्रेम करा आपल्या पत्नीवर. सोन्या नाण्यानं त्या बायकोला मडवा, काही तक्रार नाही राजा, काही तक्रार नाही. सोन्याच्या बांगड्या बायकोच्या हातात भरा, 10-10, 20-20 हजाराची पैठणी बायकोला आणा. पाया पडून सांगतो भावांनो, बायकोच्या हातात सोन्याच्या बांगड्या भरत असताना आपल्याला एखादी बहीण आहे, तिला कधी विसरू नका. सोन्याच्या बांगड्या बायकोच्या हातात भरत असताना 100 रुपयाच्या काचेच्या बांगड्या आपल्या बहिणीच्या हातात भरा रे, आयुष्याचं कल्याण होईल. 10,000 रुपयाची पैठणी बायकोला अवश्य आणा, परंतु तिला 10,000ची पैठणी आणत असताना 1,000-2,000 रुपयाची सहावारी आपल्या बहिणीला आणा रे रजाऊ, आपल्या बहिणीला आणा. वेळ प्रसंगी पोटच्या लेकराचा विचार करत नाही आपली बहीण, परंतु पाठच्या भावाचा विचार केल्याशिवाय राहत नाही. निष्काम प्रेम आपल्या बहिणीचं असतं रे राजाऊ, निष्काम प्रेम आपल्या बहिणीचं असतं. हे का नाही? दररोज बहीण भावाची भांडणं घरात होतेत का नाही? होतेत ना? कमीपणा कोण घेतं बरं? चूक भावाचीच असते, बहिणीची चूक नसते. पण तरी सुद्धा कमीपणा बहीणच घेते. बहिणीची कंपास पिटी भाऊ घेईल, त्या कंपाशीतला पेन घेईल, पट्टी घेईल, खुडरबर घेईल, मुद्दाम तिच्या दप्तरची चैन तोडील, खोड्या भाऊच करतो, पण कमीपणा बहीण घेते. कदाचित त्या लहान बहिणीला भगवंतानं सद्बुद्धी दिलेली असावा, ती बहीण विचार करत असावा, दादा माझ्या बरोबर कितीही भांड, दररोज भांड, पण एक दिवस असा येईल की मी घर सोडून निघून जाईल आणि त्यावेळेस तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवस मला दररोज भांडणारा तू रडल्याशिवाय राहणार नाही, तू रडल्याशिवाय राहणार नाही. आणि होतं तसंच महाराज, तसंच होतं. ज्या दिवशी बहीण घर सोडून निघते ना, त्या दिवशी सगळा भूतकाळ भावाच्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि दररोज बहिणीला भांडणारा भाऊ तिच्या गळ्यात पडून डसडस रडत असतो रे, डसडस रडत असतो. म्हणून माझ्या तरुण बांधवांना माझी हात जोडून विनंती असेल, बहिणीला जपा, आईची सेवा करा, बापाची सेवा करा, भगवंताची तुमच्यावर कृपा होईल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही विठ्ठल जे जे.